डहाणूमध्ये डहाणू फेस्टिवल होतोय, नेमकी काय संकल्पना आहे आणि कसं नियोजन केलेलं आहे? सन 2022 मध्ये जो प्रथम आपण डहाणू फेस्टिवल आयोजित केलेला होता, त्याच्या अभूतपूर्व यशाचा परिणाम म्हणून किंवा लोकाग्रस्त मागणी म्हणून आपण यावर्षी डहाणू फेस्टिवल 2024 2.0 हे आपण प्लॅन करत आहोत. स्थानिक लोककला संस्कृती असेल, आहार संस्कृती असेल, आदिवासी संस्कृती असेल, प्लस इथलं जे काही अर्थकारण आहे त्यासाठी चालना मिळावी म्हणून आपण त्या प्रकारे इथं प्लॅन करत आहोत. याच्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांना ह्या सगळ्या आपल्या संस्कृतीचा अनुभव मिळावा, प्लस त्यांचं मनोरंजन देखील होतं. अशा प्रकारे आपण सगळं नियोजनबद्ध कार्यक्रम केलेला आहे. स्थानिकांना याचा कसा फायदा होणार आहे? स्थानिकांना याच्यामध्ये जे आपण स्थानिक बचत गट असतील, स्थानिक रोजगार निर्मितीचे काही संघटना असतील, काही एंटरप्रिनर्स असतील, त्यांच्यासाठी आपण इथं स्टॉल्स उपलब्ध करून देणार आहोत. त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या काही कलाकृती हे असतील, वस्तू ज्याने बनवल्या असतील, त्यासाठी त्यांना एक मोठं व्यासपीठ मिळणार आहे. साधारणपणे किती पर्यटक येथे येतील आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत? साधारणतः आपण मागच्या वर्षीचा अनुभव घेतात 1 ते 1.5 लाख फुटफॉल होता मागच्या वर्षीच्या डहाणू फेस्टिवलमध्ये. तो ह्यावर्षी आम्ही 3 ते 3.5-4 लाखाच्या आसपास एक्सपेक्ट करत आहोत. त्याच्यामध्ये त्यांच्या सुरक्षा अनुषंगानं CCTV कॅमेरेज, पोलीस प्रशासन पूर्ण सज्ज आहे. ट्रॅफिकची व्यवस्था चोख आम्ही प्लॅन केलेला आहे. प्लस समुद्रकिनारी जे काही पर्यटक असतील त्यांच्या देखील जीविताची हमी किंवा त्यांना सुरक्षा आम्ही देणार आहोत. अशा प्रकारे इथं येणाऱ्या पर्यटकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये ह्याच्यासाठी प्रशासन, नगरपालिका आणि पोलीस प्रशासन सुसज्ज आहे. केलेले आहे आणि शक्यतोवर पॉलिटिक इंडस्ट्री जी आहे, व्यवसाय जे आहे, या ठिकाणी बॅन आहे. मग इथे जो सगळ्यात चांगला जो खरीप होणारा व्यवसाय जो आहे टुरिझम आहे. पर्यटकांचं पार्किंग असो, स्थानिकांचं पार्किंग जर वेगळं असेल तर ते असो, किंवा 2 व्हीलर 4 व्हीलरचं जे वेगवेगळं तसं पार्किंग असेल त्या पद्धतीने मनुष्यबळाचं नियोजन केलं जाईल. त्याच पद्धतीने त्या ठिकाणी मॅनपॉवर मागितलेलं आहे. 10 अधिकारी आणि 100 अंमलदार असं आमचं टोटल मनुष्यबळ कमीत कमी इथं असेल. त्याच्याबरोबर वाहतुकीचे व्यवस्थापन करताना येणारा मार्ग, जाणारा मार्ग तसेच वाहतुकीचे पार्किंगचे स्लॉट ठरवून दिले जातील. नगरपालिका सध्या निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे निवडणुकीचे पण प्रोग्राम आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. नवीन मतदार नोंदणी असेल किंवा जुने काही त्याचे नावामध्ये बदल असतील त्याचे देखील आपण इथं स्टॉल्स आयोजित करणार आहोत. त्यासाठी एक आपण ह्युमन चेन 25 तारखेला सकाळी 11 वाजता ह्युमन चेन बीचवरती ते देखील आयोजित करणार आहोत. असे थोडक्यात म्हणजे ह्याची रूपरेषा आपल्याला मांडतील. त्याच्यानंतर माझे सहकारी वैभव आवारे आणि केंद्रे साहेब हे देखील आपले संबोधित करतील. त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा आपला जिल्हा पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा.